रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरील दुरवस्थेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापूर्वी केलेलं आंदोलन राजकीय सुडापोटी नसून जनतेच्या हक्कासाठी होतं असं स्पष्ट करतानाच त्यांनी टीका करणाऱ्या बगलबच्चे आणि लाभार्थींना थेट इशारा दिला. जेवढं तुमचं वय नाही तेवढे दुप्पट पावसाळे मी राजकारणात काढले आहेत, माझ्या नादी लागू नका असं ठणकावून त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. बाळ माने म्हणाले, यापूर्वीचे आंदोलन राजकीय हेतून नव्हते, ते जनतेच्या हक्कासाठी आणि रस्त्यावरील त्रासासाठी करण्यात आलं होतं. आंदोलनानंतर काही बगलबच्चे जागे झाले आणि दिशाभूल करणारी वक्तव्य करू लागले. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पक्षानं शांततापूर्ण आंदोलन केलं, पण आमच्या संयमाला कमकुवतपणा समजू नका असा इशाराही त्यांनी दिला. तुम्ही मुजोर झालात तर आम्हाला बोलावेच लागेल असे माने यांनी स्पष्ट केलं. नगर परिषदेच्या कारभारावर टीका करताना माने यांनी रस्त्याच्या कामाची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली. परिषदेची देणी आणि बनवलेल्या रस्त्यांची टिकाऊ क्षमता जनतेला कळायला हवी. केवळ उद्योग येणार, रोजगार मिळणार अशा घोषणा न देता आजवर किती उद्योग आले आणि किती स्थानिक युवकांना रोजगार मिळाला याचाही लेखाजोखा सादर करण्याची मागणी त्यांनी केली. MIDCच्या कारभारावर बोलताना बाळ माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या ॲडवायझरबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. ही नेमणूक रत्नागिरीच्या लोकांचा अपमान आहे असे ते म्हणाले. या ऑडिटमुळे काही अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढल्याचं सांगत उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका असा सल्ला त्यांनी दिला. चुकीवर आसूड ओढणारच असेही माने यांनी स्पष्ट केलं. बाळ माने यांनी शेवटी महत्त्वाचे संकेत दिले. आता दिवाळीचे फटाकेच नाही तर राजकीय फटाकेही मोठ्या प्रमाणात फुटणार आहेत असं सांगत त्यांनी जनतेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली.